या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातल्या 6 महिन्याचे 2025च्या सगळ्या चालू घडामोडी आहेत त्या कव्हर करणार आहोत. एक परिक्रमा आपण करणार आहोत 6 महिन्याची. ठीक आहे. सगळ्यात पहिली चालू घडामोडीमधली बातमी बघा काय, की नीलकमल फेरी बोट अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये भारतीय नौदलाची जी बोट होती ती प्रवासी बोटीला धडकली होती. तुम्हाला माहिती असेल गेटवे ऑफ इंडिया पासून आपल्याला फेरी बोट अवेलेबल आहेत. तुम्हाला अलिबागला जायचं असेल किंवा एलिफंटा केव्स पाहायला जायचं असेल तर ही लोक जी होती ती प्रवासी बोटीने एलिफंटा केव्हला चालली होती आणि भारतीय नौदलाची बोट त्यांना येऊन धडकली आणि या अपघातामध्ये 13 प्रवाशांचा महाराष्ट्रातला मृत्यू झाला आणि ह्या प्रवाशांना 5 दशलक्ष प्रति अशी मुख्यमंत्र्यांनी सहायता कक्षामधनं मदत जी आहे ती अनाऊन्स केली होती, म्हणजे त्यांच्या परिवाराला. पुढची गोष्ट बघा, एक राज्य एक गणवेश. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत वगैरे. ठीक आहे. काही काही शाळांचे गणवेश वेगळे होते म्हणून महाराष्ट्र सरकारने अनाऊन्स केले होते की एक राज्य एक गणवेश, प्रत्येक मुलाला समान गणवेश असेल आणि ती जबाबदारी त्यांनी दिली होती आधी महिला बचत गटांना दिली होती. परंतु काय झालं माहिती आहे का, महिला बचत गटांकडून ते काम करण्यास थोडा उशीर व्हायचा किंवा शाळा सुरू व्हायच्या आधीच मुलांना गणवेश उपलब्ध होत नव्हते. म्हणून या गोष्टीची जी दखल जी आहे ती आता राज्य शासनाने घेतलेली आहे आणि आता पूर्णपणे शाळा व्यवस्थापन समितीवर त्यांनी आता ही जबाबदारी आहे ती थोपवलेली आहे. जवळजवळ 45 लाख विद्यार्थ्यांना या गणवेशांचा जो आहे तो लाभ भेटलेला आहे. पुढे बघा, समुद्री घोडा प्रजनन प्रकल्प. काही काही प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या जाती जमावती अशा असतात की त्यांचं संवर्धन करावं लागतं सरकारला, कारण त्या विलुप्त होत चाललेल्या असतात. तसंच समुद्र घोडा हा जो एक प्राणी आहे समुद्रामध्ये आढळतो. तर सिंधुदुर्ग किनारा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही असे जागा आहेत की जिथे ह्या समुद्री घोड्याचं आपण संवर्धन करू शकतो आणि त्याला अनुसरून आचरा आणि मीठ मुंबरी हे इथे प्रजनन आणि संवर्धन केंद्र आता उभारण्यात येणार आहेत. कुठे? आचरा आणि मीठ मुंबरी तुम्ही बघू शकता. ही कोकणामधली ठिकाणे आहेत दोन की जिथे त्यांना असं पोषक असं वातावरण तिथे मिळू शकतं सिंधुदुर्गमध्ये. तर तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या जिल्ह्यामध्ये समुद्री घोड्याचा प्रजनन प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग आणि त्यातले आचरा आणि मीठ मुंबरी ही दोन ठिकाणे आहेत. पुढे बघूया, सौर कृषी पंप योजना. महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार खूप प्रकारच्या योजना आणतं, पण महाराष्ट्राची सगळ्यात सक्सेसफुल योजना आपल्याला कोणती म्हणता येईल तर तिला आपण सौर कृषी पंप योजना म्हणतो. महाराष्ट्र यामध्ये अव्वल आहे, म्हणजे भारतामध्ये जेवढे राज्य आहेत ना त्यामध्ये महाराष्ट्र असं राज्य की यांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे. बघा, मागेल त्याला सौर कृषी पंप, म्हणजे जो शेतकरी मागेल त्याला आम्ही सौर कृषी पंप अशी योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवलेली आहे. याच्यामध्ये अशी स्कीम आहे बघा की 100% जेवढा खर्च येईल ना त्याच्यातला 90% खर्च तो सरकार उचलणार आहे आणि 10% खर्च आहे तो शेतकऱ्याला द्यावा लागणार आहे. दररोज सरासरी 844 पंप जे आहेत ते ह्या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये बसवले जातात. आता या योजनेची पूर्ण मी तुम्हाला प्रोसिजर सुद्धा सांगतो. तर सौर पॅनल मधून जी वीज निर्मिती होते तर किती वर्षासाठी होऊ शकते तर 25 वर्ष, म्हणजे एकदा सौर पॅनल तुम्ही लावला तर. आता त्याची प्रक्रिया बघूया. सगळ्यात आधी काय करायचंय की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. त्यांची वेबसाईट आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप, तुम्ही सर्च करू शकता. वेबसाईटवर तुम्हाला जायचंय, तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, सगळी माहिती तुम्ही भरली. नंतर तुम्हाला एजन्सी निवडायची, म्हणजे कोणत्या एजन्सी तुमच्या एरियातल्या ज्या एजन्सी असतील त्यातली कोणती एजन्सी तुम्हाला चूज करायची ती तुम्ही करू शकता की जे तुमचा सौर पंप बसवून देणार. मग नंतर तुम्हाला जे 10%ची जी अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला भरायची. अमाऊंट तुम्ही भरली की मग नंतर महावितरण आणि शेतकरी आणि एजन्सी हे तिघे जाऊन तिथं पाहणी करणार जिथं तुम्हाला सौर पंप बसवायचा तुमच्या शेतामध्ये. नंतर कायदेशीर आदेश निघणार आणि पंप बसविला जाणार, म्हणजे 5 स्टेपमध्ये तुमचा पंप बसवून होतोय. खूप चांगली अशी योजना आणि अंमलबजावणी उत्तमरित्या करण्यात आलेली आहे. पुढे बघूया, एफडीआय तुम्हाला माहिती असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे बाहेरच्या देशातले गुंतवणूकदार तुमच्या राज्यामध्ये विविध उद्योजकांमध्ये किंवा कंपन्यांमध्ये जी गुंतवणूक करतात त्याला आपण परकीय गुंतवणूक असं म्हणतो आणि या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात अव्वल आहे. महाराष्ट्र सरस आहे, म्हणजे जे आपले राज्य आहेत भारतातले त्याच्यात सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक ती महाराष्ट्रामध्ये होतीये. तर किती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतची परकीय गुंतवणूक ह्या वर्षाला तर 31%, म्हणजे 100 रुपये जर एफडीआयने भारतामध्ये गुंतवलेत तर त्याच्यातले 31 रुपये हे महाराष्ट्रामध्ये गुंतवलेत.
2 नंबरचं राज्य त्याच्यामध्ये कर्नाटक, 3 नंबरचं आहे गुजरात, 4 नंबरला आहे दिल्ली आणि तमिळनाडू येथे 5 नंबरला आहे. 2024-25 जे वर्ष आहे त्याच्यामध्ये सप्टेंबर पर्यंत किती पैसे गुंतवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ते 1,13,236 कोटी रुपये एवढी गुंतवणूक फॉरेन इन्व्हेस्टर्सने केलेली आहे. पुढची जी आपली चालू घडामोडीमधली बातमी आहे ती आहे की भारतातील पहिले AI विद्यापीठ. सध्या AIचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, त्यामुळे आपल्या येणाऱ्या पिढीला किंवा स्टुडंट्सला जास्तीत जास्त AI मध्ये शिकता येईल आणि जास्तीत जास्त स्किल्स त्यांना ॲक्वायर करता येतील. त्यासाठी महाराष्ट्राने एक भारतामधली पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये व्हावे यासाठी आता हालचाल चालू केलेली आहे. या AI विद्यापीठाची जी कमिटी असणार आहे त्याचा अध्यक्ष कोण असणार आहे तर IT डिपार्टमेंट प्रधान सचिव जे असतील ते याचे अध्यक्ष असतील आणि दुसरे सुद्धा प्रतिनिधी जे असणार आहे याच्यामध्ये तर IIT मुंबई, IIM मुंबई, महिंद्रा ग्रुप, LTI माहित असेल लार्सन अँड टुब्रो, नंतर भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्स आणि IT डिपार्टमेंटचे सुद्धा यामध्ये प्रतिनिधी असणार आहेत. तर ह्या झाल्या आपण आज काही चालू घडामोडी ज्या कव्हर केल्यात. उद्या आपण अजून काही चालू घडामोडी आहेत त्या कव्हर करूया. तुम्हाला पोलीस भरती द्यायची असेल, सरळ सेवा, MPSC, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी माहीत असणं खूप आवश्यक आहे.